नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा केस गळती कोंडा याविषयी मी काही 50 टिप्स घेऊन आले आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1, केस गळती थांबवण्यासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे. त्यासाठी भरपूर पाणी, प्रोटीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर हे आपण खाल्ले पाहिजे. नंबर 2, केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा केस ओले असताना केस विंचरू नका. तसेच केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. नंबर 3, केसांना कोमट तेल किंवा मसाज करा. मसाज करताना तेल डोक्याच्या पृष्ठभागावर लावा. केसांना नको आणि तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे, कोमट असावे. नंबर 4, केसांची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात. तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. नंबर 5, कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. तसेच यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. नंबर 6, नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मुळं चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. नंबर 7, केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते. नंबर 8, केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते. मेहंदी मुळासकट केसांना नैसर्गिक चमक देते. त्याचप्रमाणे नैसर्गिक डाएट म्हणूनही वापरता येते. नंबर 9, केसांच्या गळतीवर उपाय म्हणून 2 चमचे आवळा, रेटा, शिकाकाई, मेथी, त्रिफळा चूर्ण आणि ब्राह्मी पावडर घेऊन त्यात 2 अंडी टाकावी व पेस्ट एकत्र करावी. हा पॅक केसांवर 30 ते 40 मिनिटे ठेवावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. नंबर 10, केस गळतीच्या उपचारासाठी मेथी ही अतिशय उपयुक्त असते. 1 कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेली मेथी वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि तयार पेस्ट केसांना लावून 40 मिनिटांनी केस धुवा. महिन्यातून एकदा हा उपाय नक्की करावा. नंबर 11, कांद्याच्या रसामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. कांद्याचा रस स्काल्पवर लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवून टाका. नंबर 12, ॲलोवेरा जेल लावल्यास केस गळती थांबू शकते. ॲलोवेरा जेल थेट स्काल्पवर लावून काही तास ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा. नक्कीच फरक जाणवेल. नंबर 13, आवळा आणि शिकाकाई लोखंडाच्या कढईत भिजत घाला. 2 दिवसांनी ते काढून वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर 4 तासाने धुवून काढा. नंबर 14, कढीपत्ता केस गळणे थांबवतात आणि त्यांना मऊ व चमकदार बनवतात. यासाठी अर्धा कप खोबरेल तेलात कढीपत्ता तळून घ्या. कढीपत्ता चांगला तळला गेल्यावर तेल गाळून घ्या. आता या तेलाने केसांना मसाज करा आणि त्याचा भरणे धुवा. नंबर 15, जास्वंद व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते. यात केसांच्या मुळांना बळकट करण्याची क्षमता असते. जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमित मालिश केली तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच नवीन केसही वाढतात. नंबर 16, 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल, 2 चमचे कोरफड जेल, 1 चमचे मोहरीचे तेल, 1 ते 1.5 कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांनी लावा. पाण्याने शॅम्पू लावून केस धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. नंबर 17, आठवड्यातून किमान 2 वेळा आपण नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील तर आपण दररोज आपले केस धुतले पाहिजेत. केस गळती व केस कुमकुवत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा. नंबर 18, नियमित योगा व शीर्षासन करा. शीर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो. नंबर 19, खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोडक्ट वापरा. रामदेव बाबांच्या म्हणण्यानुसार हातांचे नखे एकमेकांवरती घासत राहा. नंबर 20, नियमितपणे अळशीच्या बिया खा. केसांमधून सतत हात फिरवू नये. केसांना नेहमीप्रमाणे विचरले पाहिजे आणि जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.
नंबर 21. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाज नंतर अर्धा तासानंतर केस धुवा, यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होईल. नंबर 22. आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. 1 चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळूवारपणे बोटाने मालिश करावी. कोंडा काही दिवसातच निघून जाईल. नंबर 23. डोक्यामध्ये जास्तच कोंड्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जेव्हा अंघोळीला जाणार असाल त्याच्या आधी साधारण 1 तास लिंबामध्ये थोडी साखर मिक्स करा आणि थोडी साखर मिक्स केल्यानंतर हे मिश्रण केलेल्या केसांना लावा आणि अंघोळ करताना हे धुवा. 1 आठवड्याच्या आत तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळण्याचे दिसून येईल. लिंबातील व्हिटॅमिन सी ही केसांना खूप उत्तम पोषक देते आणि कोंडा घालविण्यास मदत करते. नंबर 24. केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि अंघोळ करण्याच्या 1 तास आधी हे मिश्रण केसांना लावा. निश्चितच स्वरूपात तुमच्या केसातील कोंड्याची समस्या निघून जाईल व मदत मिळेल निघून जाण्यास. नंबर 25. अनादी काळापासून केसांच्या काळजीसाठी उत्तम ठरलेले आवळा आणि शिकाकाई घनदाट आणि काळेभोर केसांची काळजी घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी केस धुतल्यानंतर आवळा आणि शिकाकाई लावा आणि संपूर्ण 1 दिवस केस तसेच ठेवा. काही दिवसातच तुम्हाला केसांमध्ये फरक जाणवेल. नंबर 26. रात्रभर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यांना सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ती पेस्ट केसांना लावा आणि 30 मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा. केसातला कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच प्रभावी आहे. नंबर 27. केसांच्या या समस्यावर मात करण्यासाठी कांद्याचा रस खूप प्रभावी मानला जातो. मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घ्या. चाळणी चांगला गाळून घ्या. एका भांड्यात ठेवा. कापसाच्या मदतीने हा रस धुतलेल्या आणि वाळलेल्या केसांच्या मुळांवरती लावा आणि 20 मिनिटे होऊ द्या. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतील. तुम्ही हे आठवड्यातून 2 दिवस करा. आठवड्याभरात केसांमधील कोंडा दूर होईल आणि केस गळणेही थांबेल. नंबर 28. केस धुताना पाण्यामध्ये लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते. नंबर 29. 2 ते 3 दिवसाचे शिळे आंबट दही, थोडासा लिंबू रस, व्हिनेगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो. नंबर 30. सध्या बाजारात अनेक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू सहज उपलब्ध असतात. त्यावरील कंटेंट वाचून आपल्याला सूट होईल अशा एखादा शॅम्पू वापरावा. पेपर नीट असलेला शॅम्पू वापरणे चांगले. कमी कोंडा असेल तर हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो. मात्र कोंड्याचे प्रमाण जास्त असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. नंबर 31. कोरफड ही आरोग्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे. त्वचेच्या आणि केसांच्याही कित्येक समस्यांना कोरफड अतिशय उपयुक्त ठरते. गोड कोरफडीचा गर काढून त्यामध्ये काही थेंब तेल घालावे. हे मिश्रण एकजीव करून केसांना मुळांना लावून ठेवावे. 20 ते 25 मिनिटांनंतर एखाद्या हलक्या स्वरूपाच्या शॅम्पूने केस धुवावेत. कोरफडीमुळे केसातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. नंबर 32. शरीरात उष्णता वाढल्याने पोटाचा कोटा साफ न झाल्याने केस गळती होते. ही गोष्ट अनेकांना माहीतच नसते. नंबर 33. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे. केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे. यामुळे केसांची मुळे कमजोर होतात. नंबर 34. केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कांगवा वापरल्याने केसांना ओढ बसते. केसांची मुळे सैल होतात. नंबर 35. केसांमध्ये उगीचच बोटे फिरवणे, केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते. नंबर 36. कडक उन्हामध्ये केस कोरडे व वृक्ष बनतात. उष्णता वाढते व केस गळती होते. नंबर 37. धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी केसांचे पोषण होत नाही. नंबर 38. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अतिताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या जास्त वाढत आहे. 39. धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो, खाज सुटते. केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुंटते व केस गळतीला सुरुवात होते. नंबर 40. केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनर युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनवून तुटू लागतात.
केसांची चमक निघून जाते व केस रफ होतात. नंबर 41. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, झिंक आणि आयर्न कमतरतेमुळे केस गळतात. नंबर 42. मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात. नंबर 43. रक्तात हेमोग्लोबिन कमी असेल म्हणजेच आयर्न डेफिशियन्सी असेल तरीही केस गळती वाढते. नंबर 44. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाळीचा वापर केल्यास केस गळू शकतात. नंबर 45. कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो, त्यामुळे केस तुटतात व जास्त गळतात. नंबर 46. अनेक महिला केस कापतच नाहीत. 2.5 ते 3 महिन्यांनी केसांचा शेंडा कापलाच पाहिजे. केस कट करायला हवे. केस कापल्याने लांबसडक वाढतात. 47. केस उपटल्याने केसांच्या मुळांना धक्का लागतो, त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुंटते. नंबर 48. अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात. हे डाएट चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाही आणि केस गळती होऊ शकते. नंबर 49. घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात. नंबर 50. केसांची हेअरस्टाईल करण्याकरिता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते. म्हणून मी सांगते की मैत्रिणींनो, केस गळतीला सुरुवात होताच केसांची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या. उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितके प्रभावी ठरत नाहीत. तर या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व तसेच कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.